मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 4422. श्रोतेहो नमस्कार. आपल्या आयुष्यामध्ये ताणतणाव हा आपल्या आयुष्याचाच एक भाग आहे आणि ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तणाव नाही, मला असं वाटतं की ती व्यक्ती सर्वसामान्य आयुष्यात जगत नाहीये. इतका तो आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. काहीतरी चांगलं वाईट हे तर घडतच असतं किंवा काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात, त्याची एक म्हणतात एक एन्झायटी ज्याला आपण म्हणतो ती मनामध्ये असते वगैरे वगैरे. तर या सर्वांची चर्चा आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत आणि आम्ही मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढगे यांना बोलवलेलं आहे. तर डॉक्टर साहेब, सुरुवातीला सांगा की आपण म्हणतो की माझ्या मनावर खूप ताण आहे किंवा त्यांच्यावर खूप तणाव मला दिसतोय, तर काय असतं हे नक्की? नमस्कार श्रोते हो. सर, जसं आपण म्हटलात की हा तणाव हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तर सोलापूरचे कवी जे आहेत दत्ता हलसगीकर, त्यांची खूप छान कविता आहे. जगण्यावरती प्रेम कर, जग फार सुंदर आहे, औसेच्या काळोखातही नक्षत्राचं झुंबर आहे. अरे वा. किंवा तुकारामानेही म्हटलेलं आहे की सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणजे यातून आपल्याला एकच कळतं की सुखासोबतच आपल्या आयुष्यामध्ये दुःख हेही खूप महत्वाचा घटक आहे. दुःख ज्याला आपण तणाव हे असं म्हणू शकतो. तणाव म्हणजे एखाद्या परिस्थितीला किंवा एखाद्या बदलाला आपल्या शरीराने आणि मनाने दिलेला प्रतिसाद किंवा रिॲक्शन, त्याला आपण तणाव असं म्हणतो. तो जो तणाव आहे तो चांगला असू शकतो किंवा वाईटही असू शकतो. म्हणजे त्याला आम्ही युस्ट्रेस किंवा डिस्ट्रेस असं म्हणतो. हा युस्ट्रेस म्हणजे काय, तर ज्यावेळी हा तणाव बदलतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही चांगलं होऊ शकतं किंवा वागण्यामध्ये काही चांगलं होऊ शकतं, तर त्याला युस्ट्रेस असं आपण म्हणतो. आणि ज्यावेळी ह्या तणावाचे वाईट परिणाम होतात त्यावेळी आपण त्याला डिस्ट्रेस असं म्हणतो. मग मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जसं माणसाच्या मनामध्ये भीती असते, पण हीच भीती माणसाला सावध पण ठेवते, अनेक वेळेला संकटात पण वाचवतेही. तर तसंच तणावही माणसाला काही योग्य दिशेने देण्यास मदत करू शकतात. बरोबर आहे. जसं मी युस्ट्रेस म्हटलं म्हणजे चांगला तणाव, तर एक स्ट्रेस परफॉर्मन्स हायपोथिसिस आहे किंवा म्हणजे तणाव आणि कार्यक्षमता याचा जो एक हायपोथिसिस आहे, ज्याच्यामध्ये म्हणतात की ज्यावेळी तणाव सुरुवातीच्या लेवलमध्ये असतो किंवा कमी प्रमाणात असतो त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स वाढतो आणि जसा जसा हा तणाव वाढतो तसा त्याचा परफॉर्मन्स कमी होत जातो. किंवा सुरुवातीच्या काळामधला जो तणाव आहे किंवा कमी लेवलचा जो तणाव आहे तो डेफिनेटली चांगलाच आहे. त्याच्यामुळे आपण बेफिकीर राहत नाही, सावध राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला मदतच होते. परंतु ही जर तणावाची लेवल एवढी वाढली की त्याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही किंवा त्या भीतीमुळे जर आपल्याला काहीच करता आलं नाही, तर त्याच्यामुळे मात्र मग आपल्या परफॉर्मन्सवरती किंवा आपल्या आयुष्यावरती त्याचा वाईटच परिणाम होतो. आपण काळजी आणि चिंता असं म्हणू शकतो. चांगला तणाव म्हणजे काळजी, की त्या काळजीमुळे आपण सावध होतो, व्यवस्थित त्याच्या पद्धतीने आपण ऍक्शन्स घेतो. आणि भीती म्हणजे असं की ज्याच्यामुळे आपण ऍक्शन घेऊ शकत नाही किंवा आपल्याला काहीच करता येत नाही, आपण तिथे थिजून जातो. सो युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस ह्या प्रकारचे हे तणाव आहेत आणि त्या प्रकारे तो चांगला आहे की वाईट आहे हे आपण ठरवणं किंवा त्या पद्धतीने आपण वागू शकतो. मग काय तणावाची कारणं असावीत? तणावाची वेगवेगळी कारणं आहेत. एक म्हणजे एक्सटर्नल किंवा बाह्य कारणं आपण म्हणू शकतो आणि इंटरनल जी आतली कारणं आहेत. एक्सटर्नलमध्ये किंवा बाह्य कारणामध्ये आपण मुख्यतः शाळा आहे, शाळेचा तणाव आहे किंवा काम आहे, कामाचा तणाव आहे. नंतर बाहेरचे जे एन्व्हायरमेंटल चेंजेस आहेत, वातावरणातील जे बदल आहेत त्याच्यामुळे हे होऊ शकतं. तर किंवा मग लिगल किंवा कायद्याच्या काही घटना आहेत किंवा त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम झालेले आहेत किंवा आर्थिक नुकसान आहे, तर ही जी आहे ती बाह्य कारणं आहेत. आतली कारणं म्हणजे सतत असणारे निगेटिव्ह विचार किंवा नकारार्थी विचार, नकारार्थी भूमिका किंवा अतिमहत्वाकांक्षा, ज्याच्यामुळे आपण खूप काही मिळवण्याच्या मागे लागतो. अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ज्याला आपण म्हणू, किंवा वास्तवाचा स्वीकार न करणे, ही काही आतली कारणं आहेत. किंवा प्लॅनिंग न करणं व्यवस्थित, तर ही जी आहे ती आतली कारणं आहेत. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असेल तर त्याच्यामुळे आपल्याला तणाव जाणवतो. जर आपण त्याचा फोकस जर बघितला किंवा केंद्रबिंदू आपण म्हणूयात, एक तर वास्तवातला तणाव असू शकतो किंवा एक आपला कल्पनेचा तणाव असू शकतो किंवा मग भूतकाळातील तणाव. वास्तवातील आणि भूतकाळातील तणाव जो आहे तो आपल्याला कंट्रोल करणं थोडंसं डिफिकल्ट असतं, परंतु जो कल्पनेतला तणाव आहे तो आपण मात्र नक्कीच कंट्रोल करू शकतो. आता तणाव कसा ओळखावा आणि त्याची लक्षणं काय असतात? तणावाची शारीरिक लक्षणे असू शकतात, मानसिक लक्षणे असू शकतात आणि वागण्यातील बदल असू शकतात. शारीरिक लक्षणामध्ये डोके दुखणे, मान दुखणे किंवा पूर्ण शरीरात दुखते, थकवा येणे असं वाटणं, बेचैनी वाटणे, नंतर
धडधड वाढणे, श्वास घ्यायला त्रास होतोय असं वाटणं, उलटी होते किंवा पोटाचा काहीतरी त्रास होतोय, गॅसेस होत आहेत असं वाटणं, किंवा लघवीला सारखं सारखं वारंवार जावंसं वाटणं. तर ह्या पद्धतीची जी लक्षणं आहेत ती शारीरिक लक्षणे आहेत जी आपल्याला दिसून येतात. मानसिक लक्षणामध्ये मुख्यतः लक्ष न लागणे, विसरायला होणे, बेचैनी वाटणे, झोप न लागणे हे त्याची मानसिक लक्षणे आहेत. आणि वर्तणुकीमध्ये शक्यतो जास्त झोपणे किंवा कमी झोपणे, जास्त खाणे किंवा कमी खाणे, किंवा बऱ्याच वेळी व्यसनांचा मार्ग अवलंबणे, किंवा आपली जी कामं आहेत किंवा आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते टाळणे अशा प्रकारचे, किंवा एकटं राहणं अशा प्रकारचे वर्तणुकीतील बदल तणावामुळे दिसून येऊ शकतात. मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 4422. नियंत्रण कसं करायचं मग या सर्वांचं? याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे आहे, तणावाचं नियंत्रण करताना 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आधी ती तणावाची लक्षणं ओळखता येणं हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळी तो तणाव एवढा वाढलेला असतो की आपल्याला ते समजतच नाही. तर ही लक्षणे जी आहेत, सुरुवातीची जी लक्षणं आता मी सांगितली त्या पद्धतीची लक्षणे ओळखणं ही सगळ्यात पहिली महत्वाची स्टेप आहे. दुसरी स्टेप म्हणजे त्या तणावाचं कारण काय आहे ते शोधून काढणं खूप महत्वाचं असतं. हे खूप अवघड आहे कारण एवढे तणाव आहेत किंवा एवढे फॅक्टर्स आहेत, सो त्याच्यातला नेमका तणावाचा फॅक्टर कुठला आहे किंवा ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो ते ओळखणं हे खूप महत्वाचं आहे. नंतर त्या तणावाला प्रतिसाद द्यायला आपल्याकडे किती वेळ आहे, टाइम लिमिट किती आहे हे शोधणं खूप महत्वाचं आहे. आणि चौथी स्टेप म्हणजे त्याच्यासाठी आपल्याकडे पर्याय काय काय आहेत, वेगवेगळे उपलब्ध जे पर्याय आहेत ते पर्याय शोधणं आणि त्या पद्धतीने पण काम करणं किंवा त्या पद्धतीने प्लॅनिंग करणं हे खूप महत्वाचं असतं. वास्तवातील जर तणाव असेल तर 3 ए महत्वाचे असतात. एक म्हणजे अवॉइड द स्ट्रेसर किंवा त्याला अवॉइड करा किंवा त्याला टाळा. दुसरं जे आहे ते अल्टर द स्ट्रेसर म्हणजे त्याच्यात थोडासा बदल करा जे की तुम्हाला ऍक्सेप्ट करता येईल किंवा त्याच्यासोबत तुम्हाला जास्त तणाव जाणवणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अडॅप्ट टू द स्ट्रेसर म्हणजे काही वेळा आपण परिस्थिती बदलू शकत नाही तर त्या परिस्थितीशी जुळवून घेणं हे खूप महत्वाचं असतं जे आपण बऱ्याच वेळी करण्याचं टाळतो. तिसरं जे कल्पनेतला तणाव जो असतो त्याच्यामध्ये काय असतं की 3 गोष्टी आपल्याला विचार करणं महत्वाचं आहे. पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी आणि सर्टन्टी. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे दाट शक्यता आणि सर्टन्टी म्हणजे निश्चितता. सो याच्यावरती आपण कुठल्याही विचारावर ठेवणं महत्वाचं आहे की हे असं होईल तर ती व्हायची शक्यता किती आहे, त्याची दाट शक्यता किती आहे आणि होईलच असे चान्सेस किती आहेत. जर या प्रकारे जर वर्गवारी केली तर आपण बऱ्याच वेळी हा तणाव कमी करू शकतो. आपलं जे दैनंदिन आयुष्य आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या तणावांबरोबर आपल्याला जगावं लागणार आहे, तर मग याचं व्यवस्थापन जर का करायचं असेल तर आपल्या जगण्यामध्ये सुद्धा मला वाटतं काही बदल आवश्यक आहेत. तर ते कुठले असतील? बरोबर आहे. गीतेमध्ये एक छोटंसं वाक्य आहे, तिहेरी तपते सारे श्रद्धा उत्कट जोडूनी समत्वे फळ सोडूनी घडले जाण सात्विक. म्हणजे आपलं जीवन जर सात्विक बनवायचं असेल तर 3 तप खूप महत्वाचे आहेत. ते 3 तप जे आहेत ते म्हणजे देहाचे तप, वाणीचे तप आणि मनाचे तप. देहाचे तप याच्यामध्ये आरोग्य जपणं किंवा स्वच्छता जपणं हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आहार, व्यायाम, झोप किंवा आराम ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जिथे वाणीचं तप आपण त्याला म्हणूया तर त्याच्यामध्ये सत्य बोलणे आणि न खुपेल किंवा दुसऱ्यांना न लागेल असं बोलणं खूप महत्वाचं आहे. आणि मनाचे तप म्हणजे शुद्ध भावना, शुद्ध विचार आणि शुद्ध वर्तन याला खूप महत्वाचं स्थान आहे. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये म्हणून मला मुद्दामून विचारायचं आहे की ज्या वेळेला अशा व्यक्ती येतात की खूप प्रचंड तणावाखाली असतात, मग काही आर्थिक बाबी आयुष्यात घडलेल्या असतील की ज्याचा खूप ताण आलेला आहे किंवा अन्य काही बाबी असतील, वैवाहिक जीवनातल्या बाबी असतील, तर मग तुम्ही त्यांना कशा प्रकारे समुपदेशन करता? याच्यामध्ये तेच म्हणजे सुरुवातीला जसं म्हटलं की अवॉइड द स्ट्रेसर, अल्टर द स्ट्रेसर किंवा मग अडॅप्ट टू द स्ट्रेसर. जर आपल्याला आर्थिक नुकसान झालेलं आहे तर ते भरून काढण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे बघणं खूप महत्वाचं आहे. जर ते भरूनच काढता येत नसेल तर आपल्याकडे दुसरे ऑप्शन्स काय काय आहेत किंवा दुसरे आर्थिक पर्याय काय काय आहेत त्याचा विचार करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि अडॅप्ट टू द स्ट्रेसर म्हणजे आता ठीक आहे आर्थिक नुकसान झालेलंच आहे तर ह्या आर्थिक नुकसानासोबत आपल्याला कसं राहता येईल किंवा आपलं ठीक आहे 2-3 लाख बुडालेलेच आहेत, आता सध्याची जी आर्थिक परिस्थिती आहे किंवा आपल्याकडे पैसा गेलेला आहे तर आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला कसं मॅनेज करता येईल. ह्या म्हणजे ऍक्च्युली हे जे समुपदेशन आहे किंवा ताणतणाव नियंत्रण आहे हे टेलर मेड नाहीये की एकाला सर्व सूट होईल. त्या व्यक्तीचं प्रॉब्लेम काय आहे किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात नेमकं काय घडलेलं आहे, त्याची समस्या काय आहे, त्याच्यानुसार हे आपल्याला त्याचं मोजमाप घेऊन आपल्याला त्याचा शर्ट किंवा त्याचा कोट शिवावा लागतो किंवा त्या पद्धतीने ताणतणावाचे नियंत्रण प्रत्येक व्यक्तीनुसार ते बदलत राहतं, प्रत्येक प्रॉब्लेमनुसार ते बदलत राहतं.
पण ताण जर का व्यक्तीच्या डोक्यात सतत असेल तर मग अशा कुठल्या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात की ज्याच्यावरनं कळावं की याला ताण त्रास व्हायला लागलेला. आपण जसं म्हटलं की शारीरिक लक्षणे, मानसिक लक्षणे आणि वर्तणुकीतील बदल हे 3 जी गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. जसं वागण्यातील जे बदल आहेत की दुर्लक्ष करायला लागतो, एकटा एकटा राहायला लागतो, कोणाशी मिसळत नाही, कोणाशी बोलत नाही, किंवा बऱ्याच वेळी मानसिक आजार सुद्धा काही वेळी ताणतणावामुळे, म्हणजे बऱ्याच वेळी याचं रूपांतर, ताणतणावाचं रूपांतर मानसिक आजारामध्येही होतं. सो मानसिक आजाराची जर काही लक्षणे दिसून येत असतील किंवा त्याच्या वागण्यामध्ये जर काही बदल दिसून येत असेल तर आपल्याला हे ओळखणं किंवा घरच्यांना ओळखणं हे खूप महत्वाचं आहे की हा व्यक्ती ताणतणावाच्या खाली आहे आणि त्याला वेळीच मदत करणं हे खूप महत्वाचं आहे. ही लक्षणं मुद्दामून तुम्हाला आणखी एकदा सांगितली आहेत श्रोतेहो. याचा अर्थ असा नाही की यापैकी काही लक्षणं दिसली तर आपण तणावाखाली आजारी झालेलो आहोत असं नाही. पण जर का अशी लक्षणं वारंवार दिसत असतील आणि अशी लक्षणं दीर्घकाळ दिसत असतील तर मग मात्र समजा की निश्चित काहीतरी गडबड आहे. आणि एक शेवटली अतिशय महत्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये अशी आहे की या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग राहणार आहेत. याचं कारण असं की माणसाच्या मनावर, मेंदूवर हा ताण राहिलेलाच आहे, त्याच्यापासून मुक्ती नाहीये. पण असं जरी असलं तरी त्याचं व्यवस्थापन महत्वाचं आहे. आणि हे व्यवस्थापन करत असताना जर का काही गोष्टी इकडे तिकडे घसरलेल्या असतील तर मग त्याच्यासाठी डॉक्टर्स आहेतच. त्यामुळे वेळ घालवू नका, त्या ताणाखाली आपलं मन कोमेजून देऊ नका, एक क्षणभर सुद्धा ताण आपल्या आयुष्यात पुढे घेऊन जाऊ नका. तो डॉक्टरांकडे जा आणि रिकामा करा आणि त्यातनं मुक्त व्हा. डॉक्टर, आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांशी बोललात आणि मनाची चर्चा झाली, ही खूप महत्वाची चर्चा असते. याबद्दल आपले आभार मानतो आणि निरोप घेतो. नमस्कार. धन्यवाद. मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 4422. मानसिक आजाराविषयी अधिक माहिती मिळवण्याकरता तुमच्या व्हॉट्सअपवरती ऑडिओ क्लिप्स व व्हिडिओ क्लिप्स मिळवण्याकरता टाईप करा जागर मनो आरोग्याचा आणि तुमचे नाव आणि पाठवून द्या 9503421124 या नंबरवर. नंबर पुन्हा एकदा ऐका 9503421124.